आता सगळे बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर आहे. आता सगळ्यांसाठी सायकल भेटणार आहे. रेंजर सायकल भेटणार आहे बांधकाम कामगारांना. तर ते आता बांधकाम कामगारांना सायकल कसं काय भेटणार आहे आणि कधी भेटेल? तर तुम्हाला आता मी सविस्तर माहिती तुम्हाला मी आता सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती कळेल. आणि हे बघा तुम्हाला लास्ट तुम्हाला सांगा मला आता तुम्हाला भांडे, पेटी किंवा फिल्टर यामधलं तिन्ही सेट भेटले तुम्हाला आहेत का नाही? तुमचा आणि जिल्हा कोणता आहे? कारण की ज्यांना भेटली नसेल तर त्यांना मी लवकरात लवकर ते कसं भेटेल मी तुम्हाला ते पण सांगेन. आणि सायकल कसं भेटणार आणि कोणाला भेटणार आहे ते आता आपण व्हिडिओमध्ये पूर्ण आता पुढे जाणून घ्यायचं आहे. बांधकाम कामगारांसाठी मोठी खुशखबर आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा तुम्हाला अजूनपर्यंत कोणतं सेट भेटलेला आहे किंवा सगळे सेट भेटलेले आहेत म्हणून आणि जिल्हा कोणता आहे. तर आता आपण जाणून घेऊया बांधकाम कामगारांसाठी ही मोठी खुशखबर काय आहे की बांधकाम कामगारांच्या मुला किंवा मुलींसाठी रेंजर सायकल आता गव्हर्नमेंट देणार आहे. सायकल म्हणजे शाळेला जाण्यासाठी वगैरे सायकल म्हणून देणार आहे आणि बांधकाम कामगारांसाठी स्वतः ते उपयोगी ठरेल म्हणून. तर ह्यामध्ये ह्याचा लाभ कसा भेटेल तुम्हाला आणि ह्याचं फॉर्म कसं भरायचं आहे आणि ह्याच्यासाठी काय करावं लागणार, काय डॉक्युमेंट लागणार आहे. तर त्याच्या अगोदर तुमचं कामगारांचं सरकारने हे पण नोटीस जारी केलेलं आहे. जेवढे कामगार आहेत की भरपूर असे कामगारांचे असे झालेले की आता 1 वर्षापासून किंवा 2 वर्षापासून किंवा 3 वर्षापासून त्यांचे जे फॉर्म आहेत त्यांचे रिन्यूअल केलेच नाही त्यांनी. रिन्यूच केले नाही. हाय तशीच आहेत. तर त्यासाठी सरकारने हे आदेश काढलेला आहे की तुमचे जेवढे फॉर्म आहेत तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही रिन्यू करून घ्यावा आणि नवीन रिन्यू केल्यानंतर ना तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहे. त्यांचे रिन्यू नसेल तर त्यांना हे फॉर्म भरता येणार नाही. हे फक्त तुम्हाला फॉर्म रिन्यू करायला गेले तर तुमची आयडी बंद होणार आहे. कारण की आता सर समजा 1 वर्ष 2 वर्ष रिन्यू केले नसेल तर आयडी बंद करणार आहे सरकार असं सांगत आहे. तर म्हणून जेवढे होईल तेवढं लवकर तुम्ही तुमचं जे फॉर्म असेल कामगारचं ते तुम्ही रिन्यू करून घ्या. कारण की रिन्यू व्हायलाच कमीत कमी 2 ते 3 महिने लागत आहेत. अपडेट होत नाहीये सर, लवकर अपडेट येत नाहीये म्हणजे अपॉइंटमेंट लांबची भेटत आहे, 2-3 महिने पुढची भेटत आहे. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर रिन्यू करून घ्या. तुमचं रिन्यू केलं आयडी ऍक्टिव्ह स्टेटस आहे का बघा. जरी काय कळत नसेल तर सीएससी सेंटर मध्ये जावा किंवा मला विचारा. मी तुम्हाला सांगेन कसं रिन्यू करायचं आहे काय आहे. मी पण इथं रिन्यू करतोय. जर आपल्या सांगली जिल्ह्यातले मिरज तालुक्यातले जर कोण असेल कस्टमर तर तुम्ही माझ्या इथं शॉपमध्ये व्हिजिट करू शकता. मी तुम्हाला लवकरात लवकर कामगारचं जे फॉर्म असेल मी तुम्हाला रिन्यू करून देईन आणि लवकरात लवकर तुमचं जे फॉर्म असेल ते सायकलसाठी वगैरे तर त्यासाठी मी तुम्हाला लवकरात लवकर ते फॉर्म भरायचं मला ते पण मी सांगेन. आणि हे ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे, ऑफलाईन फॉर्म भरायचं नाहीये. ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे. त्याची नोटीस आलेली आहे. बट ह्यामध्ये त्यांचे रिन्यू असतील त्यांच्यासाठीच हे उपयोगी ठरणार आहे. तर ह्यामध्ये लवकरात लवकर रिन्यू केले तरच तुमचं फॉर्म भरता येणार आहे. तर म्हणून तुम्ही मला मेसेज करा इथलं सांगली जिल्ह्यातले असेल वगैरे काय असेल तर मी तुमच्यासाठी जर पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअपमध्ये मी आपल्या युट्यूबमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअपचं लिंक मी शेअर करेन. तुम्ही व्हॉट्सअप जॉईन करू शकता म्हणजे तुम्ही नंतर मला इथं कॉन्टॅक्ट करून आपल्या शॉपमध्ये व्हिजिट करू शकता. तर म्हणून अशा नवीन माहितीसाठी आणि कामगाराबद्दल अजून नवीन 2 स्कीम येणार आहेत. तर ते स्कीम जे असणार आहे ती स्कीम मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ते नवीन 2 स्कीम काय असणार आहेत. तर मी तुम्हाला आता ते सांगू शकणार नाही कारण की ते अजून अर्धी माहिती आहे. अजून अर्धी माहिती गव्हर्नमेंट कडून यायची आहे. फक्त नोटीस आलेली आहे. तर म्हणून आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर नवीन जी योजना असेल, नवीन माहिती असेल, नवीन तुम्हाला लाभ कसा भेटेल तर तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनल माध्यमाद्वारे तुम्हाला कळत जाईल. आणि गव्हर्नमेंट कडून जे असणार आहे ते मुलींसाठी पण लाभ असणार आहे, लाडकी बहिणींसाठी लाभ असणार आहे, कामगारांसाठी लाभ असणार आहे, त्यांची जी मुलं मुली असेल त्यांच्यासाठी सुद्धा लाभ असणार आहे. अजून आता भरपूर चालू होणार आहे लाभ कारण की जेवढा आतापर्यंत थांबलेला आहे लाभ म्हणजे जेवढे लाडकी बहिणींचं थांबलेलं आहे, कामगार योजनामध्ये स्कॉलरशिपचे पैसे थांबलेले आहेत ते सगळे जे आहेत ना हे सगळं चालू होणार आहे. तर त्यामुळं त्यांनी नवीन अजून 1-2 स्कीम काढणार आहेत. तर त्या स्कीम बद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवकरच देणार आहे. तर म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्ही कमेंट करा. असंच नवीन नवीन माहितीसाठी. धन्यवाद.